तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया सेशन नंबर 3. सेशन नंबर 3 मध्ये आपल्याला लॅब आवरमध्ये जायचं आहे आणि लॅब आवरमध्ये गेल्यानंतर आपल्याला नॉलेज चेक टायपिंग प्रॅक्टिस आधी तुम्ही सॉल्व करून घ्या. टायपिंग प्रॅक्टिसमध्ये थोडं टाईप करायचे आहे तुम्हाला 2-3 लाईन्स आणि त्यानंतर त्याला सबमिट करून तुम्हाला नॉलेज चेकवर यायचं आहे. स्टार्ट करायचं इथून. स्टार्ट केल्यानंतर बघा नॉलेज चेकचा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोजचे रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल. म्हणजे असा कोणता पर्याय आहे की ज्याच्यामध्ये विंडोजचे रंग, पिक्चर्स आणि साऊंड हे एकाच वेळी बदलतात. तर याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता इथे बॅकग्राऊंड दिलेला आहे. बॅकग्राऊंडमध्ये ते ऑप्शन नसते राहत, कलर्समध्ये ते ऑप्शन नाही राहत. कलरचं वेगळं आहे, बॅकग्राऊंडचं वेगळं आहे. एक असते थीम नावाचं जे ऑप्शन असते त्याच्यामध्ये सर्वच इनबिल्ड असते, त्याच्यामुळे हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. चौथं हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल. तर डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी बघा इथे आपल्याला दिलेला व्ह्यूमधून डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलत नाही. तर डेस्कटॉप बॅकग्राऊंड हे पर्सनलाइजमधून बदलते. तर पर्सनलाइज हे याचं उत्तर आहे. तर बघा पहिलं ऑप्शन हे याचं बरोबर आहे. 7 नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन टाईप स्क्रीनसेवर दाखवला आहे. तर रिबन टाईप स्क्रीनसेवर बघा कुठे दिसत आहे तुम्हाला. इथे तुम्ही बघाल तर इथे ब्लँक स्क्रीन आहे ब्लॅक कलरची. इथे तुम्ही बघाल तर इथे एक चित्र दिलेलं आहे. तर रिबन कुठे आहे हे तुम्हाला इथे शोधावं लागेल. बघा हे रिबन्स आहेत, या रिबन्स आहेत आणि इथे सुद्धा तुम्ही जर बघाल तर इथे रिबन हा शब्द लिहिलेला आहे. तर हे चौथं उत्तर याचं आहे. चौथा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कंट्रोल पॅनलमधील कोणती कॅटेगरी तुमचा आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला ठेवू देते. तर डेस्कटॉपच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला फोटो जर ठेवायचा आहे तर कोणतं ऑप्शन तुम्ही निवडाल. इथे डिव्हायसेस दिलेला आहे, डिव्हायसेसमधून हे कार्य होत नाही. त्याच्यानंतर इथे सिस्टीम दिलेला आहे, सिस्टीममधून सुद्धा हे कार्य होत नाही. एक इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल पर्सनलायझेशन, तर पर्सनलायझेशनमधून हे कार्य होते. तर हे ऑप्शन याचं बरोबर आहे. पाचवा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता पर्याय वापरून ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्र तुम्ही तुमच्या डेस्कटॉप वॉलपेपरवर ठेवू शकता. तर ठराविक वेळ दिसण्यासाठी इथे बघा तासभर दिलेला आहे, हे याचं उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर इथे आपण बघूया बॅकग्राऊंड हे उत्तर दिलेलं आहे. बघा प्रश्नातच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, डेस्कटॉपवर वॉलपेपर ठेवू शकता. तर डेस्कटॉपवर वॉलपेपर आपण कुठून ठेवत असतो, बॅकग्राऊंडने ठेवत असतो. तर तुम्हाला इथे बघायचं आहे बॅकग्राऊंड हायलाईट झालेलं आहे. तर हे उत्तर याचं बरोबर आहे. तिसरं. सहावा क्वेश्चन आहे, जेव्हा तुम्ही डेस्कटॉप बॅकग्राऊंडसाठी एखादे चित्र निवडता तेव्हा स्क्रीनवर तुम्हाला कसे पाहिजे तसे फिट करता येते. त्यासाठी असलेले काही ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहेत. तर बघा स्क्रीनवर जर तुम्हाला चित्र फिट करायचं आहे तर तिथे 3 ऑप्शन येतात. एक येत असते फिल, एक येत असते फिट आणि एक येत असते स्ट्रेच. तर हे तिन्ही पहिलं उत्तर जे आहे याचं हे बरोबर आहे. सातवा क्वेश्चन आहे, विंडोज 10 मध्ये डेस्कटॉपचा समावेश होतो ज्यामुळे डेस्कटॉप बॅकग्राऊंड ठराविक वेळेत बदलते. तर डेस्कटॉप बॅकग्राऊंड जर तुम्हाला बदलवायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्लाइड शो करावं लागेल. तर स्लाइड शो हे याचं उत्तर बरोबर आहे. आठवा क्वेश्चन आहे, हा एक प्रोग्राम आहे ज्यामुळे ठराविक वेळेत जर काही इनपुट मिळाले नाही तर कम्प्युटरच्या स्क्रीनवर एक चित्र, ॲनिमेशन आणि रिकामा स्क्रीन दिसतो. तर त्याला काय म्हणतात, स्क्रीन सेव्हर म्हणतात. ज्यांनी हे केलेलं आहे फार सोपी क्वेश्चन आहे हा. जर कम्प्युटरला काही इनपुट मिळाले नाही तर स्क्रीन सेव्हर ॲटोमॅटिकली चालू होऊन जाते. 9वा क्वेश्चन आहे, जर तुमची संगीत, बॅकग्राऊंड, रंग, माऊस, कर्सर याची सध्या चालू थीम असेल तर तुम्ही सेव्ह करण्याच्या थीमच्या यादीत दिसायला लागेल. तर हे आपल्याला काय करावं लागते, सेव्ह करावं लागते. तर याचं उत्तर जे आहे ते चौथं आहे, सेव्ह. 10वा क्वेश्चन आहे, पेंट वापरून पुढील गोष्टी करता येतात. तर पेंट वापरून तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता, चित्र एडिट करणे. चित्राला तुम्ही एडिट करू शकता, त्याच्यासाठी पेंटचा उपयोग केला जातो. तर याला 7 नेक्स्ट करायचं आहे. यू हॅव अटेम्प्ट ऑल क्वेश्चन एंड एक्झाम एस करायचं आहे. एस केल्यानंतर
आपला कंप्लीट झालेला आहे. ते तुम्हाला पहिला क्वेश्चन वाचून दाखवतो. इन मोस्ट केसेस द वर्ड सॉफ्टवेअर इज इंटरचेंजेबल विथ द वर्ड. म्हणजे असा कोणता शब्द आहे जो सॉफ्टवेअर शब्दाशी समानार्थी आहे. म्हणजे सॉफ्टवेअर शब्दाला काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे प्रोग्राम. याला 7 नेक्स्ट करायचं. दुसरा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द प्रोग्राम दॅट कोऑर्डिनेट्स कम्प्युटर रिसोर्सेस प्रोव्हाइड इंटरफेस यूजर द कम्प्युटर अँड रन द ॲप्लिकेशन. असा कोणता प्रोग्राम आहे जो यूजर इंटरफेस रन करतो, कम्प्युटर रिसोर्सेस टाकतो आणि ॲप्लिकेशन रन करतो. तर याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीममध्येच हे सर्व कार्य असतात. तिसरा क्वेश्चन आहे अँटीव्हायरस प्रोग्राम प्रोटेक्ट युअर कम्प्युटर सिस्टीम फ्रॉम व्हायरसेस और अदर डॅमेजिंग प्रोग्राम. दिस इज अ टाईप ऑफ प्रोग्राम. म्हणजे अँटीव्हायरस प्रोग्रामला दुसरे नाव काय आहे, हा कशा प्रकारचा प्रोग्राम आहे, तर हा युटिलिटी प्रकारचा प्रोग्राम आहे. चौथा क्वेश्चन आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आर प्रोग्राम्स दॅट आर रिटन. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हा प्रोग्राम्स कशामध्ये लिहिला जातो किंवा कोणत्या कामासाठी वापरला जातो, तर तो क्रिएटिंग, एडिटिंग, सेव्हिंग इन्फॉर्मेशन या कामासाठी वापरला जातो. बॅकअप म्हणा किंवा इतर हार्डवेअर किंवा इतर जे आहे या कामासाठी तो वापरला जात नाही. तर बघा हा जो इरा आहे हा नवीन पद्धतीचा इरा आहे. 2025चा नवीन बॅचचा जो इरा आहे तो इरा मी तुम्हाला इथे अपडेटेड नवीन क्वेश्चन सर्व तुम्हाला सांगत आहे. तर याकरता तुम्हाला व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांनासुद्धा शेअर करू शकता जेणेकरून त्यांचंसुद्धा ज्ञान वाढेल आणि त्यांनासुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळेल आणि 100 मार्क्स आपण या ठिकाणी कव्हर करू शकतो. तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा हा शेवटचा क्वेश्चन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आर द प्रोग्राम्स दॅट आर रिटन. मी आता याबद्दल तुम्हाला सांगितलंच की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी होतो, टू डू पर्टिक्युलर जॉब सच ॲज क्रिएटिंग, एडिटिंग, सेव्हिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला सेव्ह करण्यासाठी, एडिट करण्यासाठी आणि नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. तर याला सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर यस करायचं आहे. तुमची एक्झाम इथे कंप्लीट झाली. तर तिसरं सेशन तुमचं इथे कंप्लीट झालेलं आहे. इथे बघा मार्क्स तुम्हाला दाखवते. आपल्याला प्रयत्न 4मध्ये आपण आता सॉल्व केलेला आहे. 100 आउट ऑफ 100 मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. तर बघा पुढच्या सेशनमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4थं सेशन बघणार आहोत. परंतु त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.